हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती डेली व्लॉग आपल्या या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आता डेली व्लॉग म्हटल्याच्यानंतर मी तुमच्याशी सगळं शेअर करते, तर म्हटलं हे सुद्धा तुमच्याशी शेअर करावं आणि हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावा म्हणजे टाकावा. तर आता ना माझं काम चाललं होतं. नवरीचे सगळे ब्लाऊज आहेत ना कंप्लीट झाले होते. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नवरीच्या ब्लाऊजची ऑर्डर आलेली होती. तर ते ब्लाऊज आहेत ना डिझाईन करता करता मला खूप दिवस लागले, म्हणजे जास्त पण नाही, पण 4-5 ब्लाऊज होते. ते पण फुल डिझायनर ब्लाऊज होते, पूर्ण लग्नातले ब्लाऊज होते. डेली यूजचं एकच होतं, बाकीचे सगळे लग्नातले ब्लाऊज होते. आणि खूप छान पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. पुढं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगोदर सगळ्या ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेते आणि तुमच्यासोबत ह्या सगळ्या डिझाईन पण शेअर करते, म्हणजे तुम्हाला दाखवते. तर बघा, माझी हुक वगैरे लावून झालेले आहेत आणि नवरीचे बरेचसे ब्लाऊज माझ्याकडून रेडी पण माझी कंप्लीट झालेली आहे. साड्या तर ऑलरेडी मी दिलेल्या आहेत आणि साड्या ना मी दुसऱ्या आपल्या चॅनलवरती त्याच्यावरती दाखवल्या होत्या. तर साड्या ऑलरेडी पिको फॉल वगैरे करून दिल्या. तर ब्लाऊज बाकी होते, आता डिझायनर ब्लाऊज अशा पद्धतीचे केलेले आहेत. तर बघा, हे आहे सगळ्यात अगोदरचा ब्लाऊज. तर हे आहे साखरपुड्याचा ब्लाऊज आहे. खूप सुंदर असा स्टिच केले आहे मी. त्याला अशी बोटनेक ब्लाऊज, बोटनेकमध्ये डिझाईन दिलेली आहे आणि हे पूर्ण हाताने लटकन वगैरे मी बनवलेले आहेत. लेस लावून छान अशी बोटनेकने डिझाईन केलेली आहे. आणि हे जे काठ लावलेले आहेत ना मध्ये, तर हे बाहीचे उरलेले होते थोडेसे, कारण माप ब्राईडचं थोडंसं कमी आहे, म्हणजे छोट्या मापाचा ब्राईड आहे. तर त्यासाठी मग हे काठ उरलेले होते बाहीचे, तर ते इथं अटॅच करून मी अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे, खूप सुंदर अशी. आणि फ्रंट साईडनी सिंपल असं प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि हे 30 साईजचा ब्लाऊज आहे. आणि त्यानंतर बघा, हे अशा पद्धतीचे लटकन वगैरे, ही लेस लावलेली आहे लटकनची, खूप सुंदर दिसतीये. आणि ही पूर्ण हाताने वगैरे मी व्यवस्थित लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्याला अशी स्टोन आहेत. तर स्टोनचा ब्लाऊज कसा शिवायचा किंवा आपल्या ह्या डिझाईन कशा करायच्या, सगळ्या गोष्टी मी प्रॉपर आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलमध्ये देत असते, टाकत असते. तर हा होता साखरपुड्याचा ब्लाऊज. ओके, आता आपण बघूया हळदीचा ब्लाऊज. तर हा आहे हळदीचा ब्लाऊज. तर हळदीच्या ब्लाऊजला पूर्ण हे वर्क आपलं ह्याच्यामध्ये आलेलं होतं, ब्लाऊजमध्येच आलेलं होतं, साडीवरतीच आलेलं होतं वर्क. हे पण वर्क पूर्ण साडीवरतीच आलेलं होतं, फक्त आपण त्याला स्टिच केलेलं आहे. अगदी फिनिशिंगमध्ये, प्रॉपर फिनिशिंगमध्ये कसं स्टिचिंग करायचं हे सगळी माहिती मी दुसऱ्या चॅनलमध्ये देत असते. आपल्या त्या चॅनलची लिंक आपल्या ह्या चॅनलच्या बॉक्समध्ये आहे, तुम्ही नक्की एकदा पेजवर क्लिक करून एकदा बघा. तर बघा, ह्याला सुंदर अशी लटकन होते, छोटे छोटे होते. तर ह्याला अगोदरच होते, त्याच्यामुळे मग मी लटकन वगैरे मी नाही बनवले, फक्त फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहे. आणि हे फ्रंट साईडने प्रिन्स कट ब्लाऊज केलेला आहे आणि बॅक साईडने हे डीप नेकमध्ये हे अशा पद्धतीचं आरीवर्क होतं. तर हे तसं स्टिच केलेलं आहे. ह्याला काही आरीवर्क वगैरे नाही केलेलं, फक्त स्टिच केलेलं आहे. आता आरीवर्कचं ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगमध्ये स्टिच करणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. तर ते सगळे महत्त्वाच्या गोष्टी मी लक्षात घेऊनच ब्लाऊज स्टिच करत असते. तर चला, हे 2 ब्लाऊज झाले. आता तिसरा ब्लाऊज आहे घागऱ्यावरचा लग्नाचा. तर बघा, हे आहे अशा पद्धतीचा ब्लाऊज. तर ह्या ब्लाऊजला सुद्धा खूप छान अशी भाईला वगैरे डिझाईन आलेली होती, मोराची अशी डिझाईन आहे घागऱ्यावरती त्यांच्या. तर हे घागरा वगैरे घागऱ्यावरचा ब्लाऊज प्रिन्स कटमध्ये आणि पप टाकून शिवलेला आहे मी इथं. बघा, त्याच्यामध्ये पप आहे. तर बघा, अशा पद्धतीने पप वगैरे मी दिसते, बॅकने दाखवते बघा. हे अशा पद्धतीने पप वगैरे कप टाकलेले आहेत. ओके, सॉरी, कप टाकून अशा पद्धतीने हा ब्राईडचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. पूर्ण घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. सुंदर असा बॅकनेकने ओपन आहे आणि बॅकनेकने हुक लावलेले आहेत अशा पद्धतीने आपण. आणि बॅकनेकला लटकन वगैरे असे बनवलेले आहेत. आणि जो काही असा पोशाख गळ्याचा आलेला होता तो तसा मी सिंपल असा छान असा बनवलेला आहे. आणि हा ब्लाऊज शिवताना सुद्धा खूप जास्त मेहनत लागते, कारण हा आहे वेलवेटचा. त्याच्यानंतर आला याच्यावरती पूर्ण हे थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आहे गोल्डनचं. परत ह्याच्यावरती स्टोन देखील आहेत. मग ते सगळे स्टोन काढायचे. परत एक फ्री साईजमध्ये कोणताही ब्लाऊज येतो मापाचा डिझायनर ब्लाऊज, तर त्यामध्ये आपल्याला कमीत साईजमध्ये कसं स्टिच करायचा वगैरे हे सगळ्या गोष्टी मी आपल्या त्या दुसऱ्या चॅनलमध्ये दाखवत असते. तर हे लग्नाचा झाला. आता हा आहे सप्तपदीचा.
तर सप्तपदीचा ब्लाऊजसुद्धा मला शिवायला खूप जास्त वेळ लागलेला आहे, कारण हे ब्लाऊजला हे वर्क आलेलं होतं, हे गळ्याचे जे साईडचं बॉर्डरचं वर्क होतं ते आलेलं होतं, पण हे नेट टाकणं आणि ह्याच्यावरती हे नाव वगैरे जे टाकलेलं आहे ना, हितेश ची नवरी, तर हे नाव मी स्वतःच्या हाताने आरीवर्क बनवून हे व्यवस्थित चिटकून वगैरे स्टिच करून मी स्वतःच्या हाताने बनवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती लावलेलं आहे. तर मस्त असं हे पूर्ण बॅकनेक मी आपण रेडी केलेलं आहे. हे बोटनेकमध्ये बॅकनेक रेडी केलेलं आहे आणि सुंदर असा हे बोटनेकमध्ये हे ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. खूप मस्त असा हा ब्लाऊज होत आहे. याच्यावरती मी तुम्हाला दाखवते बघा, हे भाईला सुद्धा हे अशा पद्धतीचं वर्क हे आलेलं होतं, पण आपण ह्याला इथं लटकन नव्हते आलेले, तर मी हे लटकन सुद्धा माझ्या हाताने स्वतःच्या मी बनवून घेतलेले आहेत, कारण असे लटकन रेडीमेड लटकन येत नाहीत, फक्त हे असे येतात एकदम सिंपल असे एक एक. आता हे पूर्ण आपण मणी वेगवेगळे सगळ्या गोष्टी आणून ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि हे सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करून लावलेलं आहे. तर आता मी ह्याची शिलाई वगैरे किती घेतलेली आहे, काय घेतलेली आहे, प्रॉपर दुसऱ्या चॅनलवरती आपला छानसा व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा, कारण तिथं प्रॉपर मी सगळ्या गोष्टी तिथं मी सांगत असते. तर हा आहे डेली यूजचा ब्लाऊज. ह्याला सिंपल असा बॅकनेक आहे डीपनेकमध्ये आणि छान असा गोलगळा, त्याला लेस वगैरे लावलेली आहे, नोट लावलेली आहे आणि त्याच्यावरची भाई ही अशी फुगाबाई केलेली आहे. खूप सुंदर दिसते ही फुगाबाई. तर हे डेली यूजचे ब्लाऊज आहे. तर हे होते नवरीचे लग्नाचे 1 2 आणि हे 3 आणि हे 4. हे 4 लग्नाचे ब्लाऊज होते. साखरपुडा, हळद, मंगलाष्टिका लग्न आणि त्यानंतर सप्तपदी, हे 4 हे लग्नाचे ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज होते, पूर्ण झालेले आहेत. आणि हा डेली यूजचा ब्लाऊज होता. आणि ह्याच ब्राईडचं मी अगोदर सुद्धा एक सुपारीचा ब्लाऊज शिवून दिलेला होता, पण ते सुद्धा मी दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, त्याला खूप दिवस झाले. तर चला, आता एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत. तिच्या अजून साधे डेली यूजचे ब्लाऊज येणार आहेत, पण तिथं सुद्धा मी तुम्हाला शिवले, डिझाईन वगैरे केले, तर नक्की तुम्हाला शेअर करेल. तर चला, अशा पद्धतीचे नवरीचे ब्लाऊज होते. ती ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. आणि एक नवरीच्या ब्लाऊजची ऑर्डरचे पैसे वगैरे किती होतात, तर ते प्रत्येक डिझाईननुसार पैसे ठरतात. त्या डिझाईनला वेळ किती लागतो, त्याला आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी सामानला पैसे किती लागतात, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी फॅशन डिझाईनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर सांगितलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. तिथं अगोदर मी व्हिडिओ टाकणार आहे आणि हा व्हिडिओ मी नंतर शेअर करणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.